गेल्या पावसाळ्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि हा पूल वाहून गेल्यामुळं खरं तर पिंगळी, वाघमोडेवाडी, गोंदवले बुद्रुकचा काही भाग यांना जो हा जवळचा रस्ता होता दहिवडीला जाण्यासाठी तो बंद पडला होता. नमस्कार, आपण सध्या दहिवडीतून पिंगळी खुर्दकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती उभे आहोत आणि त्या रस्त्यावरती तुम्हाला अतिशय चांगली आणि नवीन बनवलेली सडक डांबरी रस्ता दिसेल आणि हा डांबरी रस्ता दहिवडीला जातो. मात्र या ठिकाणी आपण बघू शकताय या डांबरी रस्त्यावरती जो ओढा होता त्या ओढ्यावरती असणारा हा पूल, तिथे एक बंधारा पण आहे, त्या बंधाऱ्यावर असणारा हा पूल गेल्या पावसाळ्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि हा पूल वाहून गेल्यामुळं खरं तर पिंगळी, वाघमोडेवाडी, गोंदवले बुद्रुकचा काही भाग यांना जो हा जवळचा रस्ता होता दहिवडीला जाण्यासाठी तो बंद पडला होता आणि हा रस्ता बंद झाल्यामुळं शालेय विद्यार्थी असतील, त्यानंतर शासकीय कामानिमित्त जाणाऱ्या काही नागरिकांना या रस्त्याचा चांगला वापर होत होता. मात्र काही शेतकऱ्यांना सुद्धा दहिवडी ही मुख्य बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये आपलं काही भाजीपाल्यासारख्या वस्तू असतील त्या विकायला न्यायला हा रस्ता सोपा होता. मात्र या ठिकाणच्या रस्त्यावरच्या बंधाऱ्यावर असणारा पूल गेल्या पावसाळ्यामध्ये जो पाऊस आला आणि त्या पावसामुळे असणाऱ्या त्या पुरात तो पूल वाहून गेला आणि तेव्हापासून ही वाहतूक खरं तर बंद आहे. त्यामुळं पिंगळी, वाघमोडेवाडी आणि गोंदवले बुद्रुक या ठिकाणच्या लोकांना हा रस्ता जवळचा होता. मात्र तो रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक होऊन बंद झाल्यामुळं खांडसरी चौकामार्गे दहिवडीमध्ये पोहोचावं लागत होतं. खरं तर सध्या या रस्त्याचं दहिवडीपासून पिंगळी खुर्दपर्यंत जो रस्ता तयार करण्यात आलेला आहे त्याचं काम परिपूर्ण झालेलं आहे. काम अतिशय चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे. मात्र केवळ या पुलाचं काम न झाल्यामुळं हा रस्ता अजूनही बंद अवस्थेत आहे. त्यामुळं हे काम पुलाचं केव्हा होणार याकडं या सगळ्या ठिकाणच्या ग्रामस्थांची नजर लागलेली आहे. खरं तर हे काम झाल्यानंतर हे अवांतर 6 किलोमीटरचं अंतर आहे ते वाचणार आहे. पण त्याचसोबत शालेय विद्यार्थी असतील, वयोवृद्ध लोक असतील यांना सुद्धा या मध्यावधी मार्गाचा चांगला वापर करता येत होता. मात्र हा वापर खरं तर या पुलाच्या वाहून जाण्यामुळे बंद झाला होता. त्यामुळं हा रस्ता तयार झाला, पण पूल केव्हा होणार ही आर्त हाक इथले ग्रामस्थ मारत आहेत. त्यामुळं संबंधितांनी हा रस्ता लवकरात लवकर तयार केला, त्याच पद्धतीनं संबंधित विभागाने या पुलाचं काम देखील मार्गी लावणं ही महत्त्वाची भूमिका बजावावी अशी मागणी खरं तर इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे. त्यामुळं हा पूल तयार झाल्यानंतर इथली वाहतूक सुरळीत होईल आणि इथल्या लोकांचा दहिवडीला जाऊन 6 किलोमीटरचा जो अवांतर प्रवास होत होता तो कमी होऊ शकतो. त्यामुळं या पुलाचं काम केव्हा मार्गी लागणार हे पाहणं देखील सध्या महत्त्वाचं आहे. आपला आवाज न्यूजसाठी मी संदीप जठार, दहिवडी. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.